स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे @राजेश जाधव प्रेम सद्गुरू क्लासेस। तर चला, असाच एक महत्त्वाचा टॉपिक आहे, थोडा क्रिटिकल आहे, तो अवघड जातोय, पण तो सोपा केलाय मी। टॉपिकचं नाव आहे, पहा मी इथे नोट करतोय, पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच। डायरेक्ट स्पीच म्हणजे मराठीत त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष कथन। इनडायरेक्ट स्पीचला आपण म्हणतो अप्रत्यक्ष कथन। Okay, direct speech means DS. Direct speech means a person said to his own information. A person said to his own information. Own info. कुणाला B person. म्हणजे A ही व्यक्ती आपल्या स्वतःविषयीची माहिती कुणाला देतो, B पर्सनला देतो, त्याला डायरेक्ट स्पीच म्हटलं जातं। इनडायरेक्ट स्पीच, बी ही व्यक्ती, बी पर्सन सेड टू सी पर्सन what is said about a person, that is called indirect speech। म्हणजे बी ही व्यक्ती सी या व्यक्तीला ए ही व्यक्ती काय म्हणाली त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट स्पीच म्हणतो। तर या डेफिनेशन आपल्याला काही थोड्याशा परिचयाच्या आपल्या माहिती करून घ्यायच्या होत्या म्हणून घेतल्या, काय हे येणार नाही एक्झाम मध्ये, पण तुम्हाला सेंटेन्स येणार डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच। दिसतंय ना बाळांनो? थोडंसं क्लोज करू का? अजून दिसतंय? ते क्लोज होतंय? ओके, इकडे पहा, आता एक टेबल बनवतोय मी इकडे, डीएस टेबल नंतरच बनवूया आपण। पहिल्यांदा सेंटेन्सची फोड बनवून देतो। सेंटेन्स मध्ये अगोदर तुम्हाला नोट करायचं असतं वाक्यामध्ये तर रिपोर्टर, जे वाक्य असतील रमेश, दिनेश, जे रिपोर्टर असतील, रिपोर्टर मागे जातात ते पुढे घ्यायचे, स्पीचच्या जागी जातात, स्पीचच्या जागी गेले की ते रिपोर्टर पुढे घ्यायचे, सुरुवात त्याने करायची। रिपोर्टर नंतर लिसनर सुद्धा असतो, लिसनर सुद्धा काय करायचा, घ्यायचा। दुसरी स्टेप आहे ती म्हणजे रिपोर्टिंग वर्ब मध्ये येतं सेड, त्याच्याच बरोबर सेड टू आलं टोल्ड, सेड्स टू आलं टेल्स घ्यायचं। अजून आहेत रिपोर्टिंग वर्ब आहे आस्क्ड, अजून एक्सप्लेन, अजून आहे ऑर्डर, रिक्वेस्टेड, प्रेड, बेग्ड, विश्ड, असे बरेचसे रिपोर्टिंग वर्ब येतात। ते काय करायचे, रिपोर्टर मध्ये सेड टू आलं, त्याच्या पुढे लिसनर असेल तर त्यांच्यामध्ये काय करायची, रिपोर्टिंग वर्ब वापरायची। तिसरी स्टेप येते त्या वाक्यामध्ये, तो म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो। पहा, डबल इन्व्हर्टेड कॉमा हे पंक्च्युएशन मार्क्स आहे। या पंक्च्युएशन मार्क्स मधून डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करताना रूल्स वापरायचे, नियम, दॅटचा रूल्स आहे, हे रूल्स आहेत। हे काय आहेत, रूल्स, दॅटचा रूल, WH चा रूल, त्याच्याच बरोबर इफ और वेदरचा रूल, अजून टू चा रूल, निगेटिव्ह असेल तर नॉट टू चा रूल। आता हे रूल्स सेंटेन्स नुसार काय करायचे द्यायचे
आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये पहिला टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये पार्ट बघितला तर असर्टिव्ह आहे, असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर त्यावेळेस रूल द्यायचे. मग असर्टिव्हला दॅट असतो, एक्सक्लेमेटरीला दॅट असतो. त्याच्याच बरोबर इंट्रोगेटिव्ह येतात. इंट्रोगेटिव्हचे दोन टॉपिक असतात, एक WH टाइप असतो आणि दुसरा असतो इफ वेदर. WH टाइप असेल तर WH चा रूल द्यायचा, जर एच नो टाइप असेल तर इफ और वेदरचा रूल द्यायचा. जर तुमचा त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मधून वाक्य असेल तर टूच आणि नॉटचा रूल्स द्यायचा. हे महत्त्वाचे रूल्स आहेत, ते त्याच्यामध्ये मेन्शन करायचे. आणि चौथी स्टेप येते ती म्हणजे त्या वाक्यामधली डायरेक्ट स्पीच मधलं ते तुमचं काय असतं, त्या वक्त्याच्या तोंडातून निघालेलं लिसनरसाठी एक रिपोर्टिंग स्पीच असतं. रिपोर्टिंग स्पीच म्हणजे त्या वक्त्याच्या तोंडातून निघालेलं भाष्य. हा वक्ता, त्या वक्त्याचा ऐकणारा हा लिसनर. रिपोर्टिंग वर्ब, तिसरं डबल इन्व्हर्टेड कॉमा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना रूल्स. आणि चौथी स्टेप रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच मध्ये काही बदल करायचे, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करताना काय बदल करायचा हा तुम्हाला मी सांगेलच. पण वाक्याची सुरुवात तुमची रिपोर्टरने झाली पाहिजे, नंतर रिपोर्टिंग वर्ब आलं पाहिजे, नंतर तुमचे रूल्स आले पाहिजेत आणि नंतर तुमचं रिपोर्टिंग स्पीच आलं पाहिजे. रिपोर्टिंग स्पीच मध्ये काय बदल करायचा हे तुम्हाला मी पुढच्या लेक्चर मध्ये सांगतो. तर पुढचा लेक्चर 2 मिनिटाचा होईलच. तुम्ही काय करायचं हा नोट करून घ्यायचा. दिसतोय तुम्हाला, एकदा पुन्हा झूम करा, झूम करा. याच्यावरच आणा. झूम केलं तुम्ही, मी नाही दिसलो तरी चालेल. झूम करा, झूम केलं दिसलं असेल पॉज करा. पॉज करून व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, नोट करा. नोट करून थोडीशी प्रॅक्टिस करा. आणि युट्यूबचं माझं चॅनल आहे, चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब करता. माझी बाळ हुशार आहे की नाही. भेटूया आपण 2 मिनिटानंतर.